नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. देवतेला आपला कोणताच भक्त हा प्रिय अनप्रिय नसतो. देवाकडे हा मित्र वा शत्रू हा भाव नसतो. तो असा भेद मानतही नाही, करतही नाही. देव फक्त शुद्ध निर्मळ भक्ती ओळखतो. ही गोष्ट श्री गजाननांचे पिता यांचे पूजन प्रसाद प्रयत्नाने स्वीकारून त्यांच्या पत्नीसह उद्धार केला. या कृतीने सर्वांना दाखवून दिले, आपले श्रेष्ठत्व सिद्ध केले. त्याच वेळी देवर्षी नारदांनी ब्रह्मदेवांची गाठ घेऊन त्यास आपल्या सिद्धी व बुद्धी या दोन्ही कन्या श्री गणेशास द्या असे सुचविले. ब्रह्मदेव आपल्या कन्यांचा विवाह करतो आहे ही वार्ता कळताच अनेक देवांनी त्यांच्याकडे या कन्यांशी आमचा विवाह करून द्या अशी मागणी केली. तेव्हा सुज्ञ पिताने एका समारंभाचे औचित्य साधून आपल्या दोन्ही कन्यांच्या हाती वरमाला दिल्या. तुम्हीच तुमचा पती निवडा म्हणून त्यांना स्वातंत्र्य दिले. त्या दोन्ही कन्यांनी श्री गणेशांच्या गळ्यातच वरमाळा घातल्या. सर्व देवदेवता, ऋषीमुनी, जपी तपी, ब्राह्मण अग्नी यांच्या साक्षीने गणेशांचा मंगल विवाह पार पडला. एकाच वेळी 2 सुयोग्य सुना लाभल्याने पार्वती मातेसह अपूर्व असा आनंद झाला. श्री गणेश विवाह विधी सोहळ्यानिमित्त तिथेच एक भव्य अशा गणेशपूर नामक नगरीची उभारणी करण्यात आली. सर्व सोयींनी युक्त अशा त्या नगरीत सर्व देवदेवतांनी निवास करावा अशी गणेशाने सर्वांना विनंती केली. स्वतः श्री गणेश हा सुद्धा विवाहानंतर त्याच नगरीत राहू लागला. त्या भव्य दिव्य नगरीच्या पूर्व दिशेस रतिमदन व मांजरा देवी, दक्षिणेस शिवपार्वती व विरजा देवी, पश्चिमेस वराह, धरणी व आश्रय देवी, उत्तरेस श्री लक्ष्मीनारायण व मुक्तिदेवता यांची भव्य मंदिरे उभारली. श्री गणेशाच्या आज्ञेने 33 कोटी देव या नगरीत निवास करू लागले. सर्वत्र आनंद सुखासमाधानांचे वातावरण तयार झाले. अधर्माचे उच्चाटन होऊन धर्माची प्रतिष्ठापना झाली. दुःख सरले, सुख आले. असे सुखासमाधानात आनंदात दिवस जात असताना एक दिवस एक बरसभेत गणेशाने आपल्या अवतार समाप्तीची घोषणा केली. ही वार्ता ऐकून माता पार्वती, भगवान शिव, बंधू श्री कार्तिकेय यांना अपार दुःख झाले. त्यांनी श्री गणेशास अशी घाई का म्हणून प्रेमाने विचारले. त्यावर त्याने जे उत्तर दिले ते ऐकल्यावर सर्वांचे बोलणेच खुंटले. माता पार्वतीस, माते मी तुझाच पुत्र आहे आणि पुढेही मी तुझाच पुत्र होईन. माझ्या भविष्यातला अवतार सुद्धा तुझ्या पोटीच असेल असे अभिवचन दिले. पिता शंकर यांना वंदन करून त्यांचे आशीर्वाद घेतले. बंधू कार्तिकेयस आपले मयूर हे वाहन भेट म्हणून दिले आणि सर्वांना वंदन करून नमन करून त्या श्री गणेशाने सिद्धी बुद्धी सहित ज्या ओंकारातून जो व्यक्त झाला त्याच ओंकारात प्रवेश करून आपल्या अवताराची गोड समाप्ती केली. श्री गणेशाचे अद्भुत लीला चरित्र हे असे आहेत. या चरित्राचा जो कोणी पाठ करतील, श्रवण करतील, गणेश भक्तांना हे चरित्र निवेदन करतील त्यांना उत्तम आरोग्य, धनसंपदा, यश, कीर्ती लाभेल. गणेशाच्या कृपेने त्यांचा उद्धार होईल. त्यांच्या जन्माचे सार्थक होईल. भगवान गणेश त्यांच्यावर आपली निरंतर कृपा करेल. व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद. असेच नवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.